5वीला शिकवणार आहे. सब्जेक्ट आहे इंग्लिश. लेसन आहे द गोल्डन फेदर, म्हणजेच गोल्डन फेदर. तर मुलांना सर्वजण हेडिंग टाकून द्या आपल्या नोटबुक मध्ये. मुलांना टाका चांगल्या अक्षरात. मी एका प्रश्न विचारणार आहे, त्याची तुम्हाला उत्तर द्या लागेल. मी काही बहाणा ऐकणार नाहीये की, नाहीतर मी तुमच्या पॅरेंट्सलाच फोन करेन. चला, तर आता सर्वजण गुपचूपपणे माझे ऐकावे. तर द गोल्डन फेदर. वन डे द क्वीन वॉज टेकिंग अ वॉक इन गार्डन. म्हणजे एके दिवशी राणी तिच्या गार्डन मध्ये फेरफटका मारत असताना when she found a big beautiful golden feather, त्या राणीला काय मिळालं? गार्डन मध्ये एक मोठे सुंदर सोनेरी पंख दिसले. then she met a little man. तिथं कोणाला? मग तिला एक लहान माणूस भेटला. लिटिल मॅन म्हणजे एक लहान माणूस तिला भेटला. he said if you give me that feather, म्हणजे जर तू मला, तो लिटिल मॅन काय म्हणाला त्या राणीला, जर तू मला ते पंख दिलेस तर काय म्हणाला तो? आय विल गिव्ह यू 3 बिग डायमंड. तो त्या राणीला म्हणाला मी तुला 3 मोठे हिरे देईल. सॉरी, राणी काय म्हणाली? माफ करा मला. सेड द क्वीन. राणी म्हणाली. देन शी मेट हॅज ओल्ड वुमेन. तिथे कोण आलं? मग तिथे एक बुढी महिला आली आणि त्या राणीला काय म्हणाली? द ओल्ड मॅन सेड. दादी काय म्हणाल त्या राणीला? इफ यू गिव्ह मी दॅट फेदर. दादीमा म्हणाली का बा तुम्हाला हे फेदर म्हणजे पंख देतं का? तर मग राणी म्हणाली आय विल गिव्ह यू अ नेकलेस ऑफ 20 पेअर्स. मी तुला 21 हिरे देणार. तर राणी म्हणाली सॉरी, मला माफ करा. राणी म्हणाली मग. देन शी मेट द किंग. तिथे राजा आला आणि राजा म्हणाला. द किंग सेड इफ यू गिव्ह मी दॅट फेदर. मग राजा म्हणाला राणीला की तुम्हाला हे गोल्डन पंख देतं का? आय विल गिव्ह यू 99 गोल्ड कॉइन. मी तुला 99 सिक्के देणार सोन्याचे. सॉरी, राणी काय म्हणाली? मला माफ करा. सेड द क्वीन. राणी म्हणाली. देन शी मेड द लिटिल प्रिन्सेस. तर मग राणी म्हणाली मी माझ्या प्रिन्सेसला देणार. ही सेड ओ मम्मा. त्या राणीकडे तिचा प्रिन्सेस आला आणि म्हणाला ओ मम्मा व्हॉट अ ब्राईट ब्युटिफुल फेदर. तो मुलगा म्हणाला त्याच्या आईला की मम्मा किती सुंदर पंख आहे. राणी म्हणाली टेक इट माय डिअर सेड द क्वीन कीप इट. त्या राणीने खुशी त्याच्या मुलाला ते पंख देऊन दिले. तर मी आता तुम्हाला हे समजलं. तर मी तुम्हाला आता यांचे शब्दार्थ लिहून देते. ते सर्वजण आपल्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. सर्वजण लिहा. आवाज नाही आला पाहिजे. मी अजून तुम्हाला शब्द देणार आहे 5. तुम्हाला उद्या ते पाठ करून यायचे. मी एकेकाला अर्थ विचारणार आणि एकेकाला बनवणार इथे मित्र.
सर्वजण चांगले लिहा, आवाज नाही आला. चला आता मी याचे अर्थ सांगणार आहे तुम्हाला, ते शांतपणे तुम्ही ऐकून घ्या. लिहिले का सर्वांनी? लिहिले का? हो. तर द गोल्डन फेदर, QUEEN, क्वीन म्हणजे राणी. आपण दरबारामध्ये अशा महलमध्ये राणी पाहत असतो ना. किंग म्हणजे राजा, आपण राजाही पाहत असतो, राणी राजा बघत असतो ना. FEATHER, फेदर म्हणजे पंख. जसे की बर्डला पंख नसते का, म्हणजे जसे की पिकॉकला ग्रीन कलरचे फेदर नसते का, म्हणजे पंख असते ना. DIAMOND, डायमंड्स म्हणजे हिरे. हे हिरे कुठे असते? दरबारात, मोठ्या महलमध्ये असते हिरे. राणी राजाच्या दरबारात असते. COIN, कॉइन्स म्हणजे सिक्के. कॉइन्स म्हणजे सिक्के, ते सोने सिक्के असते. तसेच PEARL, पेअर म्हणजे मोती. आपण ते गळ्यामध्ये मोतीचे हार घालत नसते का, राणी राजा घालत असते तसेच. BEAUTIFUL, ब्युटिफुल म्हणजे सुंदर. आपण कोणाला असं म्हणत असते, तू किती ब्युटिफुल दिसत आहे, शी इज व्हेरी ब्युटिफुल, म्हणजे शी इज व्हेरी ब्युटिफुल म्हणजे तू किती सुंदर दिसत आहे. तुम्हाला ह्या लेसन समजला असेल तर. And my channel is subscribe, like and follow us.